सार्वजनिक सुलभ शौचालय होतं पाकीजा कॉर्नर येथील. गेल्या 6 महिन्यापासून ते तोडून ठेवलेले, पण अतिशय लोकांची एकदम गरज, जी मेन गरज आहे सगळी ती गरज शौचालयाची, ती यांनी जर तोडून टाकली तर आज दुसरी आवश्यकता बी नाही. म्हणजे हे जे आहे बस स्टॉपला लोक तिथे जात होते शौचालयासाठी, परंतु आज ते तिकडचं शौचालय बी बंद झालं. आज स्टेशनला शौचालयासाठी लोकांना जावं लागू राहिलं. राजवाडा परिसरातून स्टेशन पर्यंत जायला एवढ्या लांब महिला जात आहे, नंतर 10 रुपये तिथे जाऊन द्यावा लागू राहिले त्यांना. शासनाकडे मागणी आमची अशी एवढीच आहे तर ते जे शौचालय तोडलेले त्याची वर्क ऑर्डर आलेली 11 महिन्यापूर्वी, त्याची वर्क ऑर्डर येऊन कॉन्ट्रॅक्टरला काम पण दिलेले, परंतु ते काम का थांबवलेले, तर ते जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून उपोषण सोडणार नाही. मनमाड शहरामध्ये मुख्य बाजारपेठेतील राजवाडा परिसर पाकीजा कॉर्नर या ठिकाणी गेल्या 30 ते 40 वर्षापासून सुलभ शौचालय आहे 20 सीटर. त्या ठिकाणी खूप गजबजलेली वस्ती आहे. त्या ठिकाणी शौचालयाची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. त्यानंतरून सुद्धा या नगरपालिकेने अर्धवट ते संडास तोडून त्या ठिकाणी त्या परिसरातील महिला असतील, भगिनी असतील, वृद्ध असतील अशा अनेकांना उघड्यावर शौचास जाण्यास प्रवृत्त केलं आहे. त्या ठिकाणी अनेक महिलांचे कुटुंबना होत आहे. तरी आमचे मित्र श्री सिद्धार्थ पाटील हे या ठिकाणी अतिशय गंभीर प्रश्न घेऊन आमरण उपोषणात आज दुसरा दिवस आहे. तरी या संबंधित प्रशासनाने त्याची तात्काळ दखल न घेतल्यास आम्ही उद्या मनमाड शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं भूमिका घेऊन या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित प्रशासनाला जबाबदार असेल. आणि मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संबंधित प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की हा जो संबंधित प्रश्न आहे अतिशय ज्वलंत प्रश्न असून तात्काळ मार्गी लागावं, त्या ठिकाणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुद्धा या आंदोलनामध्ये तीव्र भूमिका घेऊन येणाऱ्या काळामध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगरपालिका प्रशासन यास जबाबदार असेल.